भाई की शादी है, आज मेरे यार की शादी है। उचल उचल काय म्हणतोय बघ. बोला नवरदेव. अरे कुठं शिकालात? अहो मेहकरच्या पुढे निघालो आलोच. हार घेतलं का हार? हा घेतलेले भाऊ, हार घेऊन ठेवलेत. अरे नीला काय म्हणतोय नवरदेव? हा काय म्हणतोय निल्या? हॅलो, अहो नियोजन केलं की नाही म्हणे नियोजन? हा त्या भिकार चोटाला एक तेवढंच पाहिजे नुसतं. हार आणले का आणा लवकर उशीर होतोय लागणारा रा. हा घेतलेलं आलोच बर का. हा ठेव बाय. मित्राची गाडी घेतली, स्वतःच्या पदर पेट्रोल टाकलोय आणि एका लग्नाला चाललोय आणि आपल्याला भिकार चोट म्हणतोय. होय हो, आपल्याला नाही, तुला भिकारचोट म्हटला तो. पेट्रोलचे पैसे काढ चल. काय पैसे? अरे मी पण भिकारचोटच आहे रावणीला. आपल्यालाच म्हटला होता. यायला लगेच राग येतो तुला. पण पाहिलं का निल्या, आज एवढं भारी दिवस आहे राव. आपण दोघं सोबत असून काही वाईट घडून नाही राहिलं आपल्या सोबत. काय आलं? पलवते कुठल्या? उतर खाली चल. अरे मला वाटलं मस्त लांब आलो, आता नाही व्हायचं काही. उतर खाली. काय झालं भाऊ? गरम झालंय. हा ना, लय गरम होतंय. मी आतमध्ये जाऊन एसीत बसतो, तू बघ काय आलंय. बैल बुद्धी, गाडी गरम झाली ते म्हणतोय मी तुला. अच्छा सॉरी. मग होय, ते हॉटेल दिसतंय, पाणी घेऊन जा. पण वय साधा आणू का बिस्लरीचा आणू? तुझ्याच राहिलं. जायला भाऊ. हाय का कोणी? काका काय पाहिजे? पाणी लागत होतं काका, पाणी. तिकडून घेऊ का? बाबू काय रे, काय आलं? अरे लय बेकार होतो. अरे कोणती हो? हॉटेलवाला आहे. आणि इकडे पाणी. आतमध्ये जाय आणि मी म्हणतो स्टार्ट कर. बरोबर. बरं ठीक आहे. हा कर चालू. नाही गाडा नाही व्हाय ना, बाहेर ये, चल. एक काम करावं लागेल, आपल्याला ढकलून चालू करावं लागेल. ठीक आहे, मी बसतो, तू ढकल मागून. नाही भाऊ, तू ढकल, मी बसन आतमध्ये. अरे तू ढकल. नाही मी आज बसन, तू ढकल. अरे तू ढकल. तू ढकल. तू ढकल. तू ढकल. अरे भाऊ मी नाही ढकलणार. अरे काय नाटक लावलं तर सोने तू एक. हा ना, अरे आपल्या लग्नाला अर्जंट पोहोचायचंय. अरे नवरा नवरीची हालत आपल्याकडे. बरं एक काम कर, त्या हॉटेलवाल्याकडे जाय, ते आसपास कुठे गॅरेज आहे का ते विचार त्याला. पळे भाऊ मी नाही जाणार, त्याच्याकडे लय बेकार येतो. आले एक नाटक करतो आले. बर चल. चल. कुठं कोण आहे? अरे तो मागून येत असतो. आबाच्या धाब्यावर स्वागत आहे माऊली तुमचं. काय देऊ माऊली? मेकॅनिक पाहिजे होता. ते नाही टीव्हीत माऊली आपण. ते शहरातल्या लोकांचे चोचले मला नका सांगू माऊली. आपल्याकडे प्यायला चहा, नाश्त्याला पोहे आणि जेवणाला भाजी भाकर. मग अशी आलतो तेव्हा तुम्हीच होते का? उभेच होतो माऊली. अहो इकडे माग 50 किलोमीटर आणि पुढं 50 किलोमीटर. फक्त आबाच्या धाब्याचा ताबा. तुला कोणी नसता तो कशा करायला होता रे? शांत बस. हो, इथं आसपास कुठे गॅरेज आहे का? सांगतो माऊली, पण 2 कप चहा घ्यावा लागत. दुधाचा आहे ना? तुम्हाला कसं कळलं माऊली? अंदाज लावला मी. अरे काय बालिशपणा चालवला रे? 2 कप चहा द्या. देतो माऊली. अहो दूध कुठे याच्यात?
दूध संपलाय माऊली. हो सांग ना आता गॅरेज कुठे गॅरेज का? गॅरेज नाही माऊली. अहो कस काय राव एवढा मोठा हायवे कुठं ना कुठं काय ना काय असं ना राव कुठे गॅरेज सांगा ना राव. अहो, साखर नाही टाकलं तुम्ही यात. आधी काय सांगू, गॅरेजचं सांगू का साखरेचं सांगू? यार, तो काय चाललंय रे? तो काय चाललंय? हा इथं गॅरेजचा विचार तो काय चाललंय? अरे कडू कडू लागू रे साखर नाही शांत बस गपचूप चापी. हा ना राव तो काय चाललंय? हो सांग ना प्लीज गॅरेज कुठे? इकडून पुढे 40 किलोमीटर आहे ना, तीच गाव आहे, तिथं भेटन तुम्हाला गॅरेज. तीच गावला. हे सोन्या पैसे देऊन टाक आणि चल बरं का. अरे या भांगरचे पैसे देऊन टाक चल. पण मी तुम्हाला काय फिटरचा नंबर देऊ शकतो. हो द्या ना प्लीज द्या ना लवकर. अहो काय झालंय माहिती का लग्नाचे हार आमच्याकडे राहिले आणि आम्ही इथंच आहेत अजून लग्न नाही लागलं. घ्या नंबर. हा द्या बरं का. 88 8 हा घेतला ना 8. नाही परत एक 8 आहे. परत एक 8 आहे का? बरं 8 किती 8 घेतले? 4 8 घेतले. अहो 4 नव्हता घ्यायचा, 8 घ्यायचा होता. अहो 4 नाही घेतला 8 घेतलाय. आताशी काय 8 घेतला का? नाही 4 वेळा 8 घेतलाय. अहो 4 8 नव्हते घ्यायचे, 10 8 घ्यायचे होते. अरे मग असं सांग ना पहिलं कवा चाललं होतं. अरे द्यायला पैसे चल बरं का तू. चहा पिऊन घे रे. सोन्या अरे पीटर काय झालं गाडीला? ह्याला काय माहित राव बंद पडली. एखाद्या ना चांगल्या फिटरला दाखवा लागेल. तो पीटर आहे ना. ह्याला मीच फिटर आहे राव. हे सरलच होतो. 2 मिनिटात थांबा लगेच बघतो गाडीला काय झालंय. हो तुमची गाडी राहून द्या आमच्या गाडीला बघा काय आलंय. काय स्वार्थी माणूस आहे. लोक आधी लोकांमध्ये फरक करते, आता गाड्यांमध्ये फरक करतात. लय स्वार्थी रे तू. अहो कसला भेदभाव कसला स्वार्थ. अहो तुम्ही फिटर आहे ना. अहो आम्ही कस्टमर तुमचे आले आमची गाडी बघायला पाहिजे पहिले तुम्ही. तुम्ही म्हणता तसं करू. बरं त्याचं काय झालंय, मी ना 25 किलोमीटर वरून गाडी टाकली आणलेली. घशाला ना अक्षरशः कोरड पडली. चिल्ड पाण्याची बाटली घेऊन येता का? अहो पाचतो राव तुम्हाला पाणी पण या गाडीला काय आलं ते बघा राव पहिलं. टेन्शन घेऊ नका, फिटर आहे मी. 2 मिनिटात तुमच्या गाडीचा कार्यक्रम सेट करून देतो. अहो शेवटी फिटर आहे मी. फिटर म्हणजे डॉक्टर, आणि डॉक्टर पेशंटची नस तपासून सांगतो पेशंटला आजार झालाय काय. मला सांगा तुमच्या गाडीची नस कुठे? अरे कसली नस? म्हणजे बोनेट खोला, 2 मिनिटात कार्यक्रम सेट करतो. पाण्याची बाटली घेऊन या मस्त पैकी. तुम्ही येऊन तर गाडी पळत असेल रोडनी. अरे मालक कुठे गेलेत? काय माहिती. मालक होय तो मागून येत असतोय. मागून नाही आला आणि पुढून नाही आला. मालक होय अरे असा कसा आवाज येऊ राहिलाय. मालक ओय रडू राहिला काय? काय झालं? संपलं सगळं संपलं. काय सगळं संपलं? अहो तुम्ही तर आता म्हणलं ते चहा आहे पोहे खायला आहे सगळं संपलं. बारका वार तुला भावना कळतात का? अरे संपलं म्हणजे आवेशातून उद्ध्वस्त झालो मी. का हो, असं काय घडलं नेमकं? अरे बाबा तू ज्या जाग्यावर बसलाय का त्या जागेसाठी 15 वर्ष मी कोर्टात येडे घालत होतो माहितीये का. दावे पुरावे सगळे माझ्या बाजूने होते, पण आज जेव्हा कळालं ना माझ्या भावाकडून निकाल लागलाय, लय दुःख झालंय रे, लय दुःख झालंय. उद्या ना तो JCB सुद्धा घालायला घाबरायचा ना या जागेवर. एवढे दिवस आहे ना सगळं व्यवस्थित चाललं होतं, पण आज काय पनवती लागली कुणाची काय माहिती. पनवती? मालक पाण्याची बाटली कुठे? मालक तिकडं हजर कुठेतरी बघन जा घेऊन पळ. होय अरे कुठे गेला? होय अरे इकडे काय करतो डिक्कीच्या खाली आणि हे काय काढून ठेवलंस तू?
अहो मला वाटलं वायर एकामेकाचे काढल्यात का काय, तो बी काय प्रॉब्लेम दिसाना पाण्यात. आयला इंजिन पुढं मागं काम करतोय, काय संबंध? अरे बाबा प्रत्येक फिटरची ना काम करायची पद्धत वेगळी असती. गायछाप खाल्ली वाटतंय. अय गायछाप खाणारा दिसतो का मी? गायछाप खाणारा दिसतो का? तुला माहितीये का गायछाप खाल्ल्यावर काय होतं? हा गायला येते. धक्का स्टार्ट. गायछाप खाल्ल्याने ना कॅन्सर होतो, कॅन्सर. आज भारतात आहे ना 50% लोकांना गायछाप खाऊन कॅन्सर झालाय. याला जबाबदार आहे ना तुम्ही दोघे, कारण तुम्ही दोघे ना लोकांना ना प्रवृत्त करता गायछाप खायला. तुम्हाला माहितीये का गायछाप खाल्ल्याने लोक मेले, त्यांच्या परिवाराचं काय होतं माहितीये का तुम्हाला? अरे तुला तोंड कोणी उघडायला लावलं होतं? कोणी उघडायला लावलं होतं तोंड? शांत बस. अरे मी आपलं असंच विचारलं होतं. अरे तू तोंड बंद कर. हो सॉरी बरं का, तुम्ही तुमचं काम करा, तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही करणार. मला सांगा गाडीत पाणी टाकलं होतं का? हा टाकलं होतं, गाडी चालू नाही झाली तरी पण. आयला पाणी टाकून बी चालू नाही झाली. 100% ना ह्याच्या कुलिंग फॅन मध्ये प्रॉब्लेम असेल. आपल्याला आहे ना कुलिंग फॅनच बाहेर काढावं लागेल. हो मग त्याला वेळ लागणार राव. नाही 2 मिनिटं वाट बघा. तुमच्या गाडीचा ना कार्यक्रमच लावून टाकतो. हो, काय बोल राहिले तुम्ही? 2 मिनिटात तुमच्या गाडीचा कार्यक्रम सेट करतो. अरे रे 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 रे, ही बॅटरी टाकली होय तुम्ही? का खराब आहे का बॅटरी? हे लाल कलर नाही ना आवडत मला. ह्याच्या जागी तुम्ही जांभळा कलर टाकला असता ना 1 नंबर दिसला असता माहिती. बाकी काय प्रॉब्लेम नाही. ए राव पाद्याचा फोन येऊ राहिला राव, त्याचाच फोन आहे. हॅलो, अरे येऊ राहिलो बाबा, रस्त्यातच आहे. अरे तुझे हार आहेत ना सोबत, किती वेळा फोन करणार आहे? आलो लगेच आलो. हा, ठेव. लग्नाला चालले काय तुम्ही? हा नाही तर काय, कोणाचं लग्न आहे? मित्राचं आहे आमच्या. तुमचे झाले का? हे, तुला काय करायचंय उदा माझ्या? तू गाडी नीट कर फक्त. हा तुमचे तसे बी व्हायचे नाही. यार काय बोल राहिला हो? सोने अरे समजू सगळं. पीटर, कस काय नाही होणार लग्न? याचा समजू शकतो, माझा तो म्हणला. हा नाही तर काय? हा. होय, अरे काय बोल राहिला तू? त्याला समजून सांगू राहिला का? माझीच मार राहिला खोलून. हा ना राव. हो तुम्ही काय म्हणता आमचं होणार नाही? हा मला सांगा तुम्हाला नोकरी आहे का? नाही आता तर नाहीये, पण प्रयत्न चालू आहेत. शेती आहे का तुम्हाला? शेती अहो बाग आहे ती आपली 1/2 एकर. तुला किती आहे रे? आहे 2-8 एकर. अरे आज आहे ना भारतामध्ये 1000 पुरुषांच्या मागे आहे ना 800 स्त्रिया. आता मला सांगा तुमचा नंबर कसा लागायचा त्या 800 स्त्रियांमध्ये? ना तुमच्याकडे शेती ना नोकरी. हुकून चुकून त्या 800 मुलींमध्ये तुमचा नंबर जरी लागला तरी त्या मुली तुम्हाला हा नाही म्हणणार. हेच तोंड घेऊन विचारा का? हे तुमचं देखणं रुपड किती घाणे. अरे तुमच्या सोबत राहून त्या पोराचं लग्न होतंय ना, ते पोरग नशीबवान मानावं लागन. अरे तुला गाडी खोलायला बोलावलं का? आमचीच खोलून मारायला बोलावलंय. तो त्याची गाडी होत असं नीट तर सांगणं तर आम्ही आमचं बघतो. सॉरी मला अशी बोलायची मोकळीक दिली ना, मी जरा माझ्यानीच करीतो. बघतो काय झालंय. जास्त नका माझं, नीट कर गाडी. जरा लांब थांबा जरा. काय करू राहिला? टेस्टिंग करू राहिलोय. तिथं थांबा जरा, काही होईन. लांब थांबा जरा. अरे काय केलं तू? अरे काय केलं तू? टेस्टिंग. अरे टेस्टिंग केलं काय केलं? अरे फार दूर काढला तू. अहो मला वाटलं इंजिन मध्ये फॉल्ट आहे. इंजिन एकदम टकाटक आहे, 1 नंबर. याला काहीच झालेलं नाहीये. 2 मिनिटं द्या, 2 मिनिटं एकदम कार्यक्रम सेट करतो बघा. अरे भाडगाव, अरे तू कार्यक्रम सेट करायला आला का कार्यक्रम लावायला आला? अरे आख्या गाडीचा कार्यक्रम लावला एवढी? अरे सोन्या, मागच्या वेळेस या गाडीला फक्त छोटासा स्क्रॅच पडला होता. अरे सगळे हप्त्याचे पैसे कट करून घेतले होते त्या आपल्यानी. अयो हो, आता काय करे काय माहिती भाऊ. नाही भाऊ, तुम्हाला जर माझा विश्वास झाला ना, मी जातो. तुमचं तुम्ही बघा भाऊ. चला. नका जाऊ. अरे यार तू येडा झाला काय जरा? इकडे आधीच कोण भेटा ना पीटर भेटला, त्याला पण जाऊन देऊ राहिला तू. करून द्या राव तेवढं प्लीज राव. अरे सोन्या, तुला समजू का उडे राहिलं? अरे ह्यो गाडी नीट नाही करू राहिला, ह्यो गाडीची वाट लावून राहिलाय. अरे बाबा, अरे काय असं ते बघू घेतो आम्ही, सोडून दे बाबा आम्हाला. एक काम करा ना, मला आहे ना भूक लागली, नाश्त्याला काहीतरी आणा ना. मी खाल्लं नाही ना, माझं डोकं नाही चालतो. काहीतरी आणा ना खायला. लय भूक लागली, नाश्ता घेऊन येऊ राव. अरे गाडीची वाट लावून राहिले इथं. तुम्हाला भुका लागल्या होय? चल बाबा चल, चालतो तुला नाश्ता. मला वडापाव आणा. अजून काय आणायचं? अजून बघा. जाऊ येतं मला. हा जातो याला घरी घेऊन जाय. बिअरची बाटली आणि एखादी खाऊ घाल त्याला चांगलं. हा ना, फुकाटच्या खाता. चल बनवते साल्या.
टेन्शन ना घेऊ, तुम्ही येऊ तरी ना गाडी रस्त्याने पळत असन, टेन्शन ना घेऊ, खायला घेऊन या. खायला जळाली काय सगळी. अरे हा काय प्रकार आहे? 1 मिनिट थांबा, थोडं राहिलंय. लिंबू उठ. तुझा एक ग्लास आला, उठ. तिकडे जाऊन थोडे उडे आण, म्हणजे मिक्स होईल. हा उडे आण मिक्स होईल. हा एक ग्लास रसाची ऑर्डर होती त्याची. ते काय झालं, डिझेल संपलंय मशीन मधलं, म्हणून मशीन बंद होतं ना. तुम्हाला करू 2 ग्लास स्पेशल. मला बनवा ना. हा या, झोपा येत होती. अरे का रस्त्याला आलो काही शांत बस. हो नाश्ता काही आहे ना, वडापाव येतं. हा म्हणजे बटाटा आणि बेसन खाऊन आता गॅसवर बसवतं वाटतं. अहो शेठ, चेष्टा कशाला करता? चुले आपल्याकडं. आता काय चुलीवर बसायचं का मग? अहो म्हणजे चुलीवरले गरम गरम वडापाव देतो आपण. बरं एक काम करा, 2 खायला द्या आणि 1 पार्सल करा. हा एक काम करा, 2 खा आणि 2 पार्सल घेऊन जा. का म्हणून म्हणजे? अहो ते 4च वडापाव येतं, तुम्ही 3 नेलं तर 4था कुणाला देऊ मी? इथं 50-50 किलोमीटरवर एका गिऱ्हाईक येत नाही. तो संध्याकाळी मला वडापाव खावा लागेल, घेऊन जावं लागेल तुम्हाला ते वडापाव. देऊ का 4 बांधून? सांगा. आयला जबरदस्तीच राव इथं. देऊ का बांधून? द्या ना आता द्या. द्या. अरे, काय केलं तू? मला वाटलं टायर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, पण माझा अंदाज खोटा ठरला. आपल्याला आहे ना पलीकडला टायर खोलावं लागेल. अरे तो बापारी गाडी बंद पडलं, टायर खोला होता का रे? आता त्याचा टायर लावते सगळे. चिडायला काय झालं? 2 मिनिटं थांबा, कार्यक्रम सेट करून दे तुमचा. अरे तू काय करतो रे? चांगली गाडी खाटाला करून टाकली तू. अरे काय भतर नीट करून देतो? तो मालकाचा नंबर दे मला. तो मालकाचा नंबर दे. मालकाचा नंबर नका घेऊ, माझे तुले बेकार माणूस आहे राव. नाही तू तसं नाही ऐकलं. तो मालकाचा नंबर दे, त्याला सांगतो बरोबर मी. मालकाला जर तुम्ही फोन केला ना तर मला कामाऊ काढून टाकीन, पगार तुझा नाही द्यायचा, पोट्या पाय नका देऊ. तुला तसं नाही, तुला तसं ऐकलं. थांबा 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 थांबा, देतो नंबर घ्या नंबर दे जा. घ्या नंबर घ्या. 88 82 83 हॅलो, हॅलो. गॅरेजचे मालक बोलताय का? हा. अहो कसा फिटर पाठवला रे तुम्ही? काय झालं? अहो आखी गाडी माझी चांगली होती, आखी खटारा करून टाकली तरी गाडी माझ्यावाली. तुम्ही त्याला खायला दिलंय का? अहो वडापाव आणला गेलो त्याला. गपदा भादऱ्या, आल्यापासून त्याच्याबरोबर भांडणं करतोय, खायला एक घास दिला नाही आणि त्याच्याबरोबर भांडणं करतोय. अहो मीच मालक आहे. अरे निले थांबा, हाणामारी करून काय होणार नाहीये. आयला फिटर शिवाय पर्याय आहे का आपल्याला इथं? हाय फिटर, तू गाडी चालू करून देणार नाही तेवढं सांग फक्त. मग 2 मिनिटं वाट बघा, तुमचा कार्यक्रम सेट करून देतो. तू गाडी नीट कर, नाही तर नको. पण जर परत भरला ना 2 मिनिटात कार्यक्रम सेट करतो. तुला आहे ना डोक्याला टाबी घाली तुझ्या. वडापाव देतात खायला, ते खाल्ल्याशिवाय मला डोकं नाही चालत. एकच आणला. गिळ. काय यार काय बोल राहिला, काहीच कळा नाही. एक तर तू तोंडातला गिळून घी देता, बाहेर फेकून दी. अहो आता कळालंय तुमच्या गाडीला झालंय काय? बाबा तू काशी कर. ह्या गाडीचं काय करत झालं मी माय बघून घेतो. अरे निले, अजून एक संधी देऊ आपण त्याला. कसं आहे, लग्नाला अजून थोडा टाइम आहे. गाडी नीट झाली तर गाडीच घेऊन जाऊन डायरेक्ट लग्नात. बाळा तुला आहे ना शेवटची संधी देतो. यांनी जर काही कुठं केला ना, याची सोड, पहिली तुझी मारेन मी. करतो. कळालं ना मला. काय तुमची जी गाडी आहे का, तिची मोटर आहे का, मोटर लॉक आहे. आणि आता मग लॉक तोडावं लागन, गाडी चालू. अरे तोडलं बा. काय तोडणार? त्याच्यासाठी हातोडी लागन, पार लागन. हा मग नाही आणली का तुम्ही? चुत्ते आहे का मी? फिटर आहे मी, आणलंय सगळं. थांबा, हे बघ गाडी सगळे आपल्या. कस काय? चला धरा, ठोका टाकतो. ठोका बरोबर बसन ना भाऊ, 65 वर्षाचा अनुभव आहे, एक पण ठोका चुकला नाही आपला. काय फेके मारतो हा माणूस.
65 वर्षाचा अनुभव होता. तुझं वय तर आहे का 65? अरे बाबा माझा बापी हे काम करता, त्याच्या 25 वर्षाचा अनुभव, माझा बाकीचा अनुभव. म्हणजे काय जन्मल्यापासून तू लगेच फिटरचं काम करायला लागलं काय? अरे माझा आजा पण हेच काम करायचा, त्याचे 15 वर्ष घे. आता झाला काय शो बरोबर? आता जुळलं थोडाफार हिशोब. अरे काय चाललंय जुळ हा काल लग्न जुळून राहिलं का इथं? हा नाही भाऊ बरोबर भरोसा नाही. एक काम कर, हे दगड फोडून दाखव. चल फोडून दाखव. कुठला लावा नाही थांब काय? धर अजून हे दगड फोडून दाखव. येते आहे. बुगाच धरा, पार धरा. ए ओके इथं धरायची. इकडं आणा जरा, इंजिन वर पडन दुसरीकडे. ओके का? ओके हा ओके. गाडी तिथं टाकायचा ठोका. कस काय गेलं काय? ते दोन तुम्ही ते ठोके टाकले ना, मग ते तिसरा चुकवतो माझा. इथं पाडला, त्याच्यात बोळा बसन बघा. मी काय केलं? तुझं मला एक शेवटचा चान्स द्या. गाडी ना 100% चालू नाही तुम्हाला वाटलं तर द्या, नाही तर राहू द्या. तुला मी शेवटचा चान्स देतो. इथून पळून जाय, नाही तर गळा दाबून मारून टाकी तुला मी. अरे निल्या, तो काय म्हणतो एकदा ऐकून घेऊ. अशी पण गाडीची वाट लागलेलीच आहे. अरे हार आपल्याकडे लग्नाला जायचंय आपल्याला. हा काय करायचं? हा तर बघा हो, हे वायरीत का, ह्या वायरी ओढवायच्या इथोर किती? एवढ्या वाढायच्यात. किती? एवढ्या आणि कनेक्शन द्यायचं, गाडी चालू. हा जरा या वायरी हातात तिथं वाढायच्यात बरं का. वडा. अरे बाबा ताकद लावा, तिथं कनेक्शन द्यायचंय. आतले जाम बसलेल्या आहेत या वायरी, ताकद लावा जरा. मी काय म्हणलं होतं, थोडी एवढी वाढायची. एवढी कोणी वाढायला लावली होती? ह्याच्यात माझी काय चूक नाही भाऊ. आता काय बघा तुमच्या हिशोबाने, मला काय घेणं देणं नाही. हा पण तुमच्यासाठी एक शेवटचा प्रयत्न करू शकतो. काय करायचं पण आता? काय करावं लागेल, ह्या वायरीनी ना डायरेक्ट आज स्विचला कनेक्शन देऊ. 99.99% गाडी चालू होणार आहे. आणि नाही चालू झाली मग? ए तू इकडे ये ना, तू जरा शहाणा वाटतोय. तू त्याला तिकडे घेऊन जा ना, आपण करू गाडी चालू. जा हा जा. तिथंच थांबा. काय करायचं आता? हे बघ, या 2 वायरी येतात. मी आज जातो, मी वायर घेऊन जातो. तू हे वायर आहे तर बॅटरी लाव. प्लसची मायनसला लाव, मायनसची प्लसला लाव. म्हणजे मी आतमध्ये ना प्लसची मायनसला लावीन, मायनसची प्लसला लावीन. म्हणजे काय होईल, प्लस इज इक्वल टू प्लस, मायनस इज इक्वल टू मायनस. गाडी चालू. धर लावीत. हा मी आज वायर घेऊन जातोय. लावली का? हा लावली. ओके. अरे काय करू राहिला भाडकाव इथं? गाडी चालू करत होतो. अरे आखी गाडी जळायला लागलेला, बरा धुरणी गुरायलाय. गाडी पिटली नाही त्याच्या आईला.
अरे काय केलं तू ऐ, मला काय हाणायचं संबंध नाही, याची चुकी आहे सगळी. याला म्हणलं तर वायर प्लसची मायनसला लाव, मायनसची प्लसला लाव. यांनी प्लसच्या मायनसला लावली, मायनसची प्लसला लावली. ह्याच्यात माझी काही चुकी नाही. तू गाडी पेटलेली मला हाणायचा काय संबंध नाही. मी बी फिटर आहे आणि तुमच्याकडून काय रुपये घेतलेला नाही मी. अरे आमच्या गाडीची अख्खी वाट लावून टाकली आणि तुला काय पैसे देऊ रे हे बघ, अजून पण गाडी चालू होऊ शकते. आता मला ब्रह्मास्त्र काढावंच लागेल. ब्रह्मास्त्र